श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते. यंदा 19 एप्रिल रविवारी आहे अक्षय तृतीया. हिंदू परंपरेनुसार अक्षय तृतीया हा स्वयंसिद्ध मुहूर्त मानला जातो. म्हणजेच या दिवशी कोणत्याही शुभ कामासाठी वेगळा मुहूर्त शोधण्याची गरज नसते. या दिवशी केलेले प्रत्येक शुभ कार्य आयुष्यात सुख, संपत्ती, यश आणि सौभाग्य वाढवत असतं. अक्षय या शब्दाचा अर्थ आहे ज्याचा कधीही क्षय होत नाही. या दिवशी केलेल्या दानाचे, पुण्याचे आणि शुभ कार्याचे फळ अनंत काळ टिकते. याच दिवशी भगवान विष्णूंचा 6वा अवतार मानला जाणारा भगवान परशुरामांचा जन्म झाला होता. म्हणून याला परशुराम जयंती असेही म्हणतात. तसेच पौराणिक कथेनुसार याच दिवसापासून त्रेतायुग सुरू झाले होते. असे मानले जाते की या दिवशी स्वर्गलोकातून गंगा माता पृथ्वीवर अवतरली होती. अन्नाची अधिष्ठात्री देवता माता अन्नपूर्णा हिचा जन्म याच दिवशी झाला होता. वनवासात असताना पांडवांना भगवान श्रीकृष्णांनी अक्षय पात्र दिले होते ज्यातील अन्न कधीही संपत नसे. ती घटना याच दिवशी घडली होती. श्रीकृष्णाचे बालमित्र सुदामा जेव्हा त्यांना भेटायला गेले तेव्हा श्रीकृष्ण सुदामाचे दारिद्र्य दूर करून त्यांना ऐश्वर्य दिले. तो दिवस अक्षय तृतीयाचाच होता. या दिवशी सोने चांदी खरेदी करणं अत्यंत शुभ मानलं जातं. असं केल्याने घरात लक्ष्मीचा कायम वास राहतो आणि समृद्धी येते. या दिवशी पाणी भरलेली मातीची भांडी जसे की घडे, पंखे, छत्री, जव, सातू किंवा अन्नाचे दान केले जाते. उन्हाळ्यात असलेल्या गरजूंना शीतलता देणाऱ्या वस्तू दान करायला महत्त्व आहे. अनेक घरांमध्ये या दिवशी पितरांचे स्मरण करून त्यांच्या नावाने पाण्याचा घडा आणि अन्नाचे दान केले जाते. नवीन व्यवसाय सुरू करणे, गृहप्रवेश, लग्नकार्य किंवा मोठे गुंतवणूक करण्यासाठी हा दिवस सर्वोत्तम मानला जातो. कारण या दिवशी कोणतेही पंचांग किंवा वेळ पाहण्याची गरज नसते. यंदा अक्षय तृतीयेला गजकेसरी योगाचा शुभ संयोग जुळून आला आहे. ज्योतिषशास्त्रानुसार गजकेसरी योगाला धन, प्रतिष्ठा, ज्ञान आणि प्रगतीचा राजयोग मानला जातो. शिवाय शुभ वेळ, अनुकूल ग्रहस्थिती आणि सूर्य व चंद्र यांच्यातील विशेष संबंध या तारखेला आणखी शक्तिशाली बनवतात. या शुभ योगामध्ये लक्ष्मीनारायणाची पूजा करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं. धार्मिक दृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात. आणि म्हणूनच आज अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल, पण संध्याकाळी उंबरठ्यावर जाळा या तीन वस्तू जाळल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, ग्रहदोष, वास्तुदोष, पितृदोष तर नष्ट होणारच आहे. पण आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या घराची, आपल्या मुलांची, आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे. तर त्या कोणत्या वस्तू जाळायच्यात, कोणत्या वेळेत जाळायच्यात त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो, खूप कष्ट करतो जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदेल. पण बऱ्याचदा काय होतं ना, आपल्या घरामध्ये काही दोष असतात की आपल्यामध्ये काही दोष असतात. त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही. पण मेहनत तर करतो, कष्ट तर करतो, पण आपल्या कष्टाला, आपल्या नशिबाची साथ ही मिळत नाही. आपल्या घरी पैसा तर येतो पण आलेला पैसा टिकून राहत नाही. जर आपल्या घरामध्ये वारंवार भांडणं होत असतील, कलह होत असतील, आजार पण येत असेल, नवरा बायकोचं पटत नसेल किंवा आपली मुलं खूप चिडचिड करतात, हट्टीपणा करतात, त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहत नसेल की आपली मुलं खूप शिकलेली आहेत पण त्यांना मनासारखी नोकरी प्राप्त होत नसेल, मुलांचा विवाह जुळण्यामध्ये समस्या येत असतील तर आवर्जून प्रत्येकाने हा प्रभावी उपाय जो आहे तो आजच्या दिवशी करायचा आहे. आता हा उपाय आपल्याला कधी करायचा, तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी 6 वाजल्यापासून 7:30ची जी वेळ असते ती माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते. त्या वेळेमध्ये जर आपण काही प्रभावी उपाय केले तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं. पण आता काही कारणास्तव जर तुम्हाला या वेळेमध्ये हा उपाय करणं शक्य नाही झालं तर अगदी रात्री 12 वाजेपर्यंत सुद्धा तुम्ही हा उपाय जो आहे तो करू शकता. हा उपाय सुरू करायच्या अगोदर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय
उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलताही प्राप्त होत असते। त्यानंतर आपल्याला विधिवत देवपूजाही करून घ्यायची। तुळशी मातेच्या इथे सुद्धा आपल्याला दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा। नंतर आपल्याला आपल्या घराचे सर्व दरवाजे आणि खिडक्या ज्या आहेत त्या खोलून घ्यायच्या आहेत, कारण आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, एडापिडा, अलक्ष्मी येतील आपल्याला घरातनं बाहेर काढून टाकायचं आहे। आता हा सर्व उपाय जो आहे तो आपण आपल्या देवघरासमोर बसून करणार आहेत। हा उपाय करण्याकरता आपल्याला एक मातीची पंतीही घ्यायची। मातीच्या पंतीमध्ये सकारात्मक अशा लहरी असतात। मातीच्या पंतीमध्ये आपल्याला एक शेणाची गौरीही टाकायची। शेणामध्ये साक्षात माता लक्ष्मी निवास करते आणि घरामध्ये शेण जाळल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, एडापिडा, दोष, अलक्ष्मी असते ती घरातनं काढता पाय करून निघून जाते। त्या शेणाच्या गौरीवर आपल्याला 5 भीमसेनी कापूरच्या वड्या ह्या ठेवायच्यात। मी प्रत्येक उपायामध्ये नेहमी सांगत असते की आवर्जून आपल्याला भीमसेनी कापूरच वापरायचे, कारण तो नैसर्गिकरित्या बनलेला असतो। त्याच्यामध्ये जे तत्व असतात ते आपल्यामध्ये आणि आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, ग्रहदोष, वास्तुदोष, पितृदोष दूर करण्याकरता अतिशय प्रभावी मानला जातो। त्यानंतर आपल्याला 5 लवंगा घ्यायच्यात आणि 3 हिरव्या वेलची सुद्धा घ्यायच्यात। लवंग आणि हिरव्या वेलची जे आपण घेणार आहे ते व्यवस्थित पाहून घ्यायच्या, त्या अखंड असाव्या, कुठे तुटलेल्या, फुटलेल्या किंवा खराब झालेल्या नसाव्या। ज्याप्रमाणे लवंग आणि वेलची आपल्या जेवणाची चव वाढवतात त्याचप्रमाणे आपलं भाग्य उजळायचं काम सुद्धा करत असतात। तसेच लवंग आणि हिरव्या वेलची ह्या माता लक्ष्मीला सुद्धा अतिशय प्रिय आहेत आणि जेव्हा पण आपण माता लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या वस्तूंपासून काही उपाय किंवा सेवा करतो तर त्यामुळे आपल्या वर माता लक्ष्मी प्रसन्न होते। आता आपल्याला हा उपाय करण्याकरता थोडेसे काळे तीळ सुद्धा घ्यायचे। तिळांची उत्पत्ती ही श्री हरिविष्णूंच्या घामापासून झाली होती। तसेच काळे तीळ हे आपल्या पितरांना सुद्धा समर्पित आहेत आणि जेव्हा पण आपण काळ्या तिळांपासून काही उपाय किंवा सेवा करतो तर त्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारा प्रकारातला प्रकार, पितृदोष, ग्रहदोष, शत्रुपीडा, दारिद्र्य दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते, कारण तिळांना दारिद्र्य नाशक असं सुद्धा म्हटलं जातं। आता हे काळे तीळ जे ते आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे तर आपल्या घरामध्ये जेवढे पण सदस्य असतील त्या प्रत्येक सदस्याच्या डोक्यापासून पायापर्यंत 7 वेळा आपल्याला उतरवून घ्यायचे आणि हे तीळ सुद्धा आपल्याला त्या मातीच्या पंतीमध्ये नेऊन टाकायचे। आता देवघरामध्ये प्रज्वलित असलेल्या दिव्याच्या मदतीने आपल्याला या मातीच्या पंतीमध्ये असणारा जो कापूर आहे तो प्रज्वलित करून घ्यायचा आहे। कापूर प्रज्वलित झाला की त्यामध्ये आपल्याला थोडंसं तूप सुद्धा टाकायचं। तूप टाकल्यामुळे प्रचंड धूळ हा निर्माण होतो। त्यानंतर आपल्याला एक तेजपत्ता, ज्याला तमालपत्रे असे सुद्धा म्हटले जाते, तर हा तेजपत्ता सुद्धा आपल्याला त्या मातीच्या पंतीमध्ये टाकायचा आहे। काही वेळाकरता ही मातीची पंती जी आहे ती आपल्या देवघरासमोरच ठेवायची आहे। त्यानंतर ती मातीची पंती तिकडनं आपल्याला उचलायची आणि याचा जो धूर आहे तो आपल्या संपूर्ण घरामध्ये फिरवायचा। फिरवताना निरंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे, किंवा तुम्ही अगदी ओम पितृदेवाय नमः या मंत्राचा जप सुद्धा करू शकतात। संपूर्ण घरामध्ये हा धूर फिरवून झाल्यानंतर आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्याच्या बरोबर मधोमध नेऊन या मातीच्या पंतीला ठेवायचं आहे। जिथपर्यंत कापूर प्रज्वलित आहे तिथपर्यंत निरंतर आपल्याला मंत्राचा जप हा करायचा। जेव्हा आपण कापूरसोबत या वस्तू जाळतो त्याचबरोबर मंत्राचा जप करतो त्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, ग्रहदोष, वास्तुदोष, पितृदोष, अलक्ष्मी असते ती घरातनं काढता पाय करून निघून जाते आणि जेव्हा ज्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचे दोष नसतात त्याच घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन हे होत असतं। आता जेव्हा या मातीच्या पंतीमध्ये असणारा कापूर शांत झाला की त्यामध्ये काही वस्तू असतील ज्या जळालेल्या असतील, काही नाही जळालेले असेल तर त्या वस्तू ज्या आहेत त्या आपल्या घरापासून लांब नेऊन आपल्याला टाकून द्यायच्यात। फक्त काळजी एवढी घ्यायची, रस्त्यावर टाकू नका, कारण आपल्या घरामध्ये असणारे जे दोष आहेत ते आपण घरातनं बाहेर काढून टाकले आणि त्याचा त्रास जो आहे तो दुसऱ्याला झाला नाही पाहिजे। अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो आज संध्याकाळी करायचा। अत्यंत प्रभावी असा उपाय, हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रकारातला प्रकार, पितृदोष, ग्रहदोष, शत्रुपीडा तर नष्ट होणारच आहे, पण आपल्या 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे। म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। श्री स्वामी समर्थ।